नमस्कार, राम राम मंडळी. तर येत्या 18 फेब्रुवारीपासून 18 मार्चपर्यंत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास आपल्या सर्व हिंदू बांधवांना पाळायचा आहे. तर बलिदान मास म्हणजे काय? तर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना याच फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या फाल्गुन महिन्यामध्ये पकडण्यात आले आणि त्यांच्यावर 1 महिनाभर अत्यंत पाशवी छळ करण्यात आले. त्यांचा मृत्यू हा गोळी लागली, तलवार मारली असा झालाय का? अजिबात नाही. तर त्यांचा मृत्यू झालाय तो 1 महिनाभर संपूर्ण पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत छत्रपती संभाजी महाराज मृत्यूच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्याच्यामुळे हा संपूर्ण महिना आपण धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना श्रद्धांजली म्हणून बलिदान मास पाळत असतो. आणि आपल्या प्रत्येक हिंदूंचे हे राष्ट्रकर्तव्य आहे, आद्य कर्तव्य छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली दिली पाहिजे. आणि हा संपूर्ण फाल्गुन महिना आपण शोकाचा, दुःखाचा, सुतकाचा असा पाळला पाहिजे. आणि ज्या ज्या गावामध्ये सूर्याची किरण आहेत, ज्या ज्या गावामध्ये परमपवित्र भगवा ध्वज आहे, ज्या ज्या गावामध्ये हिंदू आहेत, त्या सर्वांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान मास पाळलाच पाहिजे आणि आपण तो पाळूया. जय शिवराय, जय शंभूराज.